मित्रांनो, जेव्हा आपल्या मोबाईलचा स्क्रीन लॉक असतो तेव्हा फक्त इमर्जन्सी कॉन्टॅक्टला कॉल जातो, म्हणजे पोलिसांना आणि अँब्युलन्सला. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांचे, तुमच्या परिवाराचे, तुमच्या फ्रेंड सर्कलचे नंबर कसे ऍड करू शकता, त्यांना कॉल कसे करू शकता. हो मित्रांनो, जर तुमच्याकडे सॅमसंग मोबाईल असेल तर हे तुम्ही करू शकता आणि त्याबरोबर तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन पण शेअर करू शकता तुमच्या घरच्यांना. हो मित्रांनो, हे सर्व कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पण त्या अगोदर जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला बिलकुल नका विसरू, कारण की अशा प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह युनिक टिप्स मी नेहमी पोस्ट करत असतो. मित्रांनो, यासाठी तुम्हाला जायचं सेटिंगमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करून तुम्हाला सेफ्टी आणि इमर्जन्सी याला ओपन करायचं. त्यानंतर मेडिकल इन्फो याला ओपन करायचं. इथं तुम्हाला तुमची मेडिकल डिटेल्स टाकायची, तसं तुमचं ब्लड ग्रुप, ऍड्रेस आणि नाव टाकायचं. बॅक करायचंय. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ऍड इमर्जन्सी कॉन्टॅक्ट याला ओपन करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट इथं ऍड करायचे, जसं मी करतोय. डन. बॅक. त्यानंतर इमर्जन्सी सेटिंग याला ओपन करायचंय. इथं दोन सेटिंग दिलेले आहे. अटॅच पिक्चर याला ऑन करायचंय. अटॅच ऑडिओ रेकॉर्डिंग याला ऑन करायचंय. त्यानंतर स्टार्ट इमर्जन्सी सेटिंग याला टॅप केल्यानंतर त्या दोघं नंबरला तुमचं लोकेशन आणि मेसेज होतो ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. त्यानंतर बॅक करायचंय. त्यानंतर क्रायसिस अलर्ट याला ऑन करायचंय. अर्थक्विक अलर्ट याला पण ऑन करायचंय. अननोन ट्रॅकर अलर्ट याला पण ऑन करायचंय. सायलेंट नोटिफिकेशन व्हाईल ट्रॅव्हलिंग, इमर्जन्सी एसओएस, इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस, वायरलेस इमर्जन्सी अलर्ट या सर्व सेटिंग तुम्हाला ऑन करायचंय. त्यानंतर बॅक यायचंय. बॅक केल्यानंतर आता आपण आपला मोबाईल लॉक करू. तर आपण आपला मोबाईल लॉक केलेला आहे आणि शेजारी एक मोबाईल आहे. आता आपण इमर्जन्सी कॉन्टॅक्टला कॉल करू. इमर्जन्सी कॉल. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं पेज ओपन झालं आणि इथं आपण जे दोन नंबर ऍड केले होते ते दोघं नंबर इथं आलेले आहेत. त्यातला एक नंबर आपण डायल करू. कॉल. तर तुम्ही बघू शकता इमर्जन्सी कॉन्टॅक्ट मध्ये जो नंबर ऍड केला होता, मोबाईलचं स्क्रीन लॉक ओपन न करता कॉल लागलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमचे फॅमिली कॉन्टॅक्ट, फॅमिली नंबर, फ्रेंडचे नंबर ऍड करू शकता इमर्जन्सी कॉन्टॅक्ट मध्ये. आता ह्या दोघं इमर्जन्सी कॉन्टॅक्टला आपण लोकेशन कसं शेअर करायचं हे सांगणार. याच्या दोन पद्धत आहे. तुमचं जे पॉवर बटन आहे, ह्या पॉवर बटनला तुम्हाला 8 ते 10 वेळेस प्रेस करायचंय. डिस्कनेक्ट. आता 10 सेकंदामध्ये तुमचं लोकेशन त्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला सेंड होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता एक मेसेज आलेला आहे. इमर्जन्सी शेअरिंग, द सेंडर नीड इमर्जन्सी हेल्प, द सेंडर लिस्टेड यू ऍज इमर्जन्सी कॉन्टॅक्ट. याला ओपन केल्यानंतर, मॅप ओपन केल्यानंतर समोरच्याचं लाईव्ह लोकेशन इमर्जन्सी कॉन्टॅक्टला मिळून जाईल. तर अशा प्रकारे ते ट्रॅक पण करू शकता. त्यानंतर दुसरी पद्धत काय ती पण तुम्हाला सांगतो. त्यानंतर मोबाईल अनलॉक करायचा आहे. सेटिंगमध्ये जायचंय. खाली स्क्रोल करायचंय. सेफ्टी आणि इमर्जन्सी याला ओपन करायचंय आणि इमर्जन्सी शेअरिंग मध्ये जायचंय आणि इथं तुम्हाला स्टार्ट करायचंय. स्टार्ट केल्यानंतर सेम त्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला तुमचा मेसेज जाईल, तुमचं लाईव्ह लोकेशन पण जाईल. आपण बघू दुसऱ्या मोबाईलमध्ये. मेसेज आलेला आहे आणि लाईव्ह लोकेशन पण आलेलं आहे. तर अशा प्रकारे दोन पद्धतीने तुमचं लोकेशन शेअर करू शकता. आता तुम्हाला याला स्टॉप पण करावं लागेल. जर गरज नसेल तर तुम्ही याला स्टॉप पण करू शकता. तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे सॅमसंग फोन असेल तर तुम्ही तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमच्या घरच्यांचे, परिवाराचे कोणाचे नंबर ऍड करू शकता, त्यांना कॉल करू शकता आणि गरज पडली तर लोकेशन पण शेअर करू शकता. अशा प्रकारे दोघं सेटिंग ऑन केल्यानंतर जेव्हा तुम्ही अशा कंडिशनमध्ये असाल की तुम्ही तुमचा मोबाईल वापरू शकत नसाल, तर तुमच्या शेजारी कोणी व्यक्ती असेल तर तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला कॉल करून इन्फॉर्म करू शकतो की तुम्ही संकटात झाला आणि तुम्हाला त्वरित हेल्प मिळू शकते. हो मित्रांनो, आणि त्यानंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट शेअरिंग, जर तुम्ही अशा संकटात असाल, कोणी तुमचा फॉलो करत असेल किंवा तुमच्या घरचे कुठे बाहेर फिरायला गेले, मुलं कुठे बाहेर टूरला गेलेले असतील, तर त्यांच्या मोबाईलमध्ये ही सेटिंग ऑन केल्यानंतर प्रत्येक 20 मिनिटात 30 मिनिटात तुम्हाला त्यांचं लाईव्ह लोकेशन कळू शकतं, म्हणजे तुम्ही त्यांना ट्रॅक करू शकता. हो मित्रांनो, तर अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फॉलो फॉर मोर. थँक्स फॉर वॉचिंग.